मंडळी, आज पाहुण्यांसाठी बनवला खानदेशातील ग्लुटेन फ्री पारंपरिक ज्वारीचा आंबोळा भात किंवा ठोंबरा. आणि सगळ्यांना इतका आवडला की निघताना सोबत पार्सलही द्यावं लागलं. बऱ्याच जणांना हा भात नीट शिजवता येत नाही. मी अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिकरित्या हा भात कसा बनवू शकाल याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. 8 माणसांच्या जेवणासाठी मी अर्धा किलो ज्वारी घेतली आहे. ज्वारी स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायची आहे. ज्वारी छान अशी स्वच्छ झाली की त्यामध्ये आपल्याला पाणी घालून अर्धा तासासाठी ही ज्वारी भिजवून घ्यायची आहे. आता या ज्वारीवर झाकण ठेवून देऊया आणि साईडला ठेवून देऊयात. या ज्वारीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. अर्धा तासाने ही ज्वारी एका चाळणीवर निथळून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारीचं सगळं पाणी निघून जाईल. ज्वारी उपसून झाल्यावर हे खालचं पाणी आहे हे मी फेकून देते आणि नुसतंच या भांड्यावर ज्वारी 15-20 मिनिटांसाठी आता निथळू देऊया. ज्वारी पूर्ण निथळून झाली की मग फूड प्रोसेसर मध्ये ही ज्वारी फिरवून घ्यायची आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पल्स मोड वरती ज्वारी फिरवायची आहे. सगळ्यांकडे फूड प्रोसेसर नसतं, तर मी आता मिक्सरच्या भांड्यातच ही ज्वारी घालून हिची सालं काढून दाखवते. 2 बॅचेस मध्ये आपण ही ज्वारीची सालं काढून घेऊया. आता ज्वारी फिरवताना बघा, पल्स मोड वरती अगदी काही सेकंदच ही ज्वारी आपल्याला फिरवत राहायची आहे. 3दाच अशी ज्वारी पल्स मोड वरती फिरवून झाल्यावर मी हिला परातीत काढून घेते. आता दुसरी ही बॅच मी तशीच फिरवून घेते. सगळी ज्वारी आपली मिक्सर मध्ये फिरवून झाली आहे. ही पण ज्वारी मी परातीत काढून घेते. पारंपरिकरित्या ही ज्वारी उखळामध्ये काढली जाते, पण शहरामध्ये हे उखळ नसतं आणि शहरात काय किंवा गावात काय हल्ली मेहनत कोणाला घ्यायची नसते. शिवाय मिक्सर मध्ये ही ज्वारी अगदी झटकीपट फिरवून तयार होते. ज्वारी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली की तिची सालं आणि बोंड अगदी पटकन निघून जातात. दोन्ही हातांनी चोळून चोळून ज्वारीची जेवढी सालं सुटी होतील तेवढी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता परातीतच ही ज्वारी मी पाखडून घेते आहे. तुम्ही सुपामध्ये घालून सुद्धा ही ज्वारी पाखडून घेऊ शकतात. 4-5 वेळा ही ज्वारी चांगली पाखडून घेतली की ज्वारीची बरीचशी सालं निघून जातात. ज्वारीची अशी बरीचशी सालं निघून गेलीत की ज्वारी लवकर शिजते आणि आंबोळा भात छान मऊ पण होतो. बोंड न काढता जर ज्वारी शिजवली तर भात लवकर शिजत नाही आणि भात थोडा रफ होतो. भरपूर सारी सालं ज्वारीची निघून आली आहेत. खाली पण बघा किती सालं पाखडताना उडून आले. तुम्हाला जर पाखडता येत नसेल तर ज्वारीमध्ये पाणी घालायचं आणि जी सालं पाण्यावरती तरंगून येतात ती हातानेच काढून घ्यायची. आता ज्वारीमध्ये मी पाणी घालते आणि पाणी घातल्यावर बघा सालं अशी तरंगून आली आहेत. हे पाणी मी आता फेकून देते, म्हणजे सालं सगळी निघून जातील. आता अशी सालं आणि कोंडा काढून झालेली ही ज्वारी आपल्याला 24 तासासाठी भिजवून ठेवायची आहे. 10 ते 12 तासातही ही ज्वारी भिजते, पण त्याने आंबोळा भाताला चव येत नाही. तर ही ज्वारी आपल्याला 24 तासासाठी भिजवायची आहे. 24 तासांनी बघा ही ज्वारी मी पाण्यातून उपसून घेतली आहे. आता जितकं आपल्याला ज्वारी आहे त्याच्या तिप्पट पाणी कुकरमध्ये घालायचंय. डायरेक्ट कुकरमध्येच मी ही ज्वारी शिजवणार आहे, म्हणजे ती छान मोकळी शिजते. 3 भांडी पाणी मी घालून घेतलंय कुकरमध्ये. आता पाण्याला आधी झाकण ठेवून पूर्ण उकळी येऊ देऊया. कुकरचं नुसतं झाकण ठेवलंय मी, शिट्टी लावली नाहीये. पाण्याला अशी छान उकळी आली की ज्वारी शिजताना कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही आणि ज्वारी शिजवण्यासाठी पुरेसं पाणी कुकरमध्ये टिकून राहतं. आता यामध्ये 1 टीस्पून तेल घालून घेऊया. तेलामुळे ही ज्वारी छान मऊ शिजते आणि टेक्स्चर छान येतं. आता यामध्ये आपली भिजवलेली ज्वारी सगळी घालून घेऊया. ज्वारी छान मिक्स करून घ्यायची. या भातामध्ये शिजताना मीठ घालत नाही, मिठामुळे ही ज्वारी नीट शिजत नाही. आता कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. पहिली शिट्टी फुल गॅसवरती काढून घ्यायची. नंतर अगदी मंद गॅसवरती 9 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या.
माझी ज्वारी जास्त आहे त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या व्हायला अर्धा तास लागला. कमी ज्वारी असेल तर कमी वेळात कुकरच्या शिट्ट्या होतात. तुमच्याकडे गॅसची टंचाई असेल तर तुम्ही चुलीवर हा भात बनवू शकता. पण शहरात मात्र सध्याच्या गॅसच्या टंचाईच्या दिवसात हा भात तुम्ही इतक्यात न केलात तर उत्तम. मला 8 लोकांच्या जेवणासाठी फक्त हा भात आणि कढी बनवायची होती, म्हणून मी हा घाट घातलाय. 10 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलीये. तरी सुद्धा गॅसची शिट्टी बघा अजूनही वाफेने हलते आहे. भातामध्ये भरपूर वाफ आहे. कुकर पूर्ण गार झाला की मग आपण हा कुकर उघडून घेऊयात. कुकर गार झालाय. आता कुकर उघडून आपण भात हलवून घेऊया. ज्वारी छान मऊ शिजली आहे. चांगलं खालपासून आपल्याला ही ज्वारी हलवून घ्यायची आहे. भात अजिबात कुकरला खाली लागला पण नाहीये. भात हलवून झाला की यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी घट्ट ताक घालून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय अगदी 2 बोटांनी ज्वारी छान इझिली स्मॅश होते. आता हे मोठी वाटी भरून ताक मी यामध्ये घालते. ताजच ताक आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता घट्ट ताक मी यामध्ये घातले. तुमचा भात कमी असेल तर छोटी वाटी ताक घाला. ताकामुळे या भाताला खूप छान चव येते आणि भाताचं टेक्स्चरही खूप छान येतं. तुम्ही बघू शकताय भाताची कन्सिस्टन्सी खूप छान झाली आहे. मिक्स करून आता भाताला एकच उकळी आणून घेऊया. ताक घातल्यावर आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं नाहीये. भाताला उकळी पण आली आहे. भात मी सतत हलवते म्हणजे भात खाली लागणार नाही. आपला छान मऊसूत ज्वारीचा आंबोला भात किंवा ठोंबरा तयार झालाय. आता झाकण ठेवून 3 ते 4 तासांसाठी हा भात आपल्याला मुरू द्यायचा आहे. 3 तासांनी बघा भातामधलं पाणी पूर्ण आटून गेलंय. भात छान मऊ पण शिजलाय. खूपच छान झालाय हा आंबोला भात. आता हा भात सर्व कसा करायचा हे पण मी तुम्हाला दाखवते. लग्न आणि इतर समारंभांमध्ये हा भात वाढताना सोबत कुरडई, पापड, दूध आणि गूळ घालून शेवया, घोटलेली वांग्याची भाजी आणि कढी असते. याशिवाय मीठ पानावर थोडं जास्त वाढायचं असतं. कारण हा भात पूर्ण अळणा असतो. शिवाय वरून आपल्याला शेंगदाण्याचं तेल घालायचं असतं या भातामध्ये, ज्याने या भाताची चव खूप छान होते. आणि हा आपला मऊ मऊ आंबोला भात. आता हा भात कसा खायचा तेही दाखवते. ज्वारीचा हा भात पूर्ण अळणा असल्यामुळे वरून यामध्ये थोडं जास्त प्रमाणात मीठ घालायचं. वरून शेंगदाण्याच्या कच्च्याच तेलाची धार घालायची. तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त तेल घाला. वरून मीठ आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल घातल्यामुळे या भाताची चव खूप छान लागते. आणि ताकाच्या कढी सोबत मिक्स करून हा भात खाल्ला जातो. ताकाच्या कढीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण शेअर करते. तुम्ही तिथून ती बघून घेऊ शकता. आज जसा मी आंबोला भात बनवला तसाच तुम्ही हा भात बनवा. अगदी नक्की तुमचाही भात असाच परफेक्ट होईल. ठोंबरा आणि आंबोला भात हे शिजून होईपर्यंत सारखेच असतात. ठोंबरा थोड्या वेगळ्या पद्धतीने सर्व केला जातो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबून घ्या म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.